जय जय रघुवीर समर्थ। दिनांक 5 ऑगस्ट 2002 रोजी आदरणीय परमपूजनीय हरिभक्तीपरायण सद्गुरू माऊली श्री दीनानाथजी गंधे महाराज माझे वडील यांनी देहातून मुक्त होऊन नामामध्ये आश्रय घेतला। तो दिवस म्हणजे पुण्यतिथी। आदरणीय श्री महाराजांची पुण्यतिथी यावर्षी 24 वर्ष पूर्ण होत आहेत। 25वे वर्ष आहे। 2 वर्षापूर्वी आपलं मंदिर शिंद्याला झालं असलं तरी काही तांत्रिक अडचणी, रस्त्याचं काम बाकी आहे, थोडं एक पट्टा बाकी आहे। बरं, सद्यस्थितीला आर्थिक सुसंपन्नता नसली तरी असल्यावर सुद्धा रस्त्याचं काम करणं हे आपलं कार्य नाही, ते ग्रामपंचायतीचं कार्य आहे। योग्य वेळेला ते कार्य सुसंपन्न होईलच। कदाचित पुढच्या वर्षीपासून आपला कार्यक्रम शिंद्याला होईल, कदाचित म्हणण्यापेक्षा होईलच, त्याचा पाठपुरावा चालू आहे। सगळ्या गोष्टींना तोंड देत आपण पुढे चाललो आहे। आपल्या सर्वांची साथही योग्य रीतीने मिळतीये। आपण असं धरून चालू, या वर्षीचा पुण्यतिथीचा उत्सव हा शेवटचा आपण नाशिकमध्ये करतोय। दरवर्षी आपण करतो त्याच गोपाल मंगल कार्यालयात। यावर्षी आपल्याला तो करायचा आहे। कार्यालय सुद्धा नवीन बांधणी, नवीन थाटणीमध्ये मोठं सुंदर झालंय। त्याचाही लाभ आपल्याला घेता येईल सगळ्यांना। बरं, गोपाळ मंगल कार्यालय कुठे हे सांगण्याची गरज नाही। पंचवटीमध्ये गंगेवर आल्यावर गोपाळ मंगल कार्यालय हे सर्वांना परिचित आहे, म्हणूनच ते घेतलं गेलंय। दिनांक 7 ऑगस्ट 2026 आणि 8 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7 ऑगस्टला 6 वाजता कार्यालय ताब्यात मिळणार आहे। त्यानंतर सगळ्यांनी यायचं आहे। आपलं मंदिर असल्यावर या नियमावलींची गरज नाही आहे। इथे केव्हा यायचं केव्हा जायचं याची बंधनं राहत नाहीत। जसं आपल्या घरामध्ये केव्हा यायचं असा काही नियम नसतो, पण कार्यालय आपल्याला 6 वाजता मिळणार आहे। त्यावेळेला 6 वाजता सगळ्यांनी तिथे किंवा 6 वाजेपासून पुढे तिथे येण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे। 6 ते 10 या वेळात चहापान आणि भोजन प्रसादाचा कार्यक्रम होईल। त्याच्यानंतर महाराजांनी ज्याप्रमाणे दशमीला आदल्या दिवशी रात्री भजनं केली तशी रात्रभर भजनं चालतील। आणि महाराजांनी 5:45 साधारण 5:45 वाजता देहाचा त्याग केला। त्यावेळेला महाराजांच्या सगुण पादुकांवर पुष्पार्चन होईल। त्यानंतर आवरावर करून साधारण 9च्या सुमाराला 51 लिटर दुधाचा आणि 11 किलो पंचखाद्याचा अभिषेक होऊन साधारण 11-11:30च्या सुमाराला श्राद्ध कर्माला सुरुवात होईल। दरवर्षीचाच कार्यक्रम आहे। नवीन ऐकणाऱ्यांसाठी फक्त हे सांगितलं जातं, कारण अनेक जण म्हणतात की काही नियोजन नाही, काही सांगितलं गेलं नाही, असं अनेकांकडनं ऐकण्यात येतं। त्याच्यामुळे नियोजन काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न, ते उद्दिष्ट या माध्यमातून पूर्ण करायचं। आणि साधारण 1 ते 1:30 वाजता, 1 किंवा 1:30 वाजेपर्यंत श्रींच्या महाप्रसादाला सुरुवात होईल। ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, एवढा वेळ लागत नाही पण 5 वाजेपर्यंत ठेवलं आहे। तोपर्यंत ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रत्येकाने श्रींच्या प्रसादाचा अनुभव घ्यायचा आहे। अनुभूती असल्याशिवाय
प्रसादाचा एक एक कण आपल्या जीवनातले दुःख नष्ट करतो. बरं, दुःख मला नाही येत का? प्रत्येकाला शारीरिक, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन रहित उदास. तन मन धनाचं दुःख प्रत्येकाला आहे. जशी तुम्हाला आहेत तशी मला पण आहेत. प्रत्येकाला त्याला सामोरं जायचं आहे, प्रत्येकाला त्याला बाजूला सारायचं आहे. दुःखाशिवाय सुखाची अनुभूती येत नाही, तसं दुःख असल्याशिवाय सद्गुरूंच्या शक्तीची, ताकदीची जाणीव आपल्याला होणार नाही. मग ते अन्न भक्षण करायचं एक एक कण आपल्या जीवनामध्ये बदल नक्कीच करेल. आपला भाव उत्तम ठेवायचा आहे, शुद्ध ठेवायचा आहे. सद्गुरू शक्ती आपल्या सगळ्यांच्या पाठीशी, माझ्या सकट आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभी आहे आणि उभी राहील. प्रत्येकाने जो जो हा व्हिडिओ बघतोय त्या प्रत्येकाने कार्यामध्ये तनमन धनाने सहभागी होण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं शक्य असेल तसं प्रसाद भक्षण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नक्की या. खरं तर सद्गुरूंच्या पुण्यतिथीला या हे सांगण्याचं काही निमित्त नाही आहे आणि गरजही नाही आहे. कारण जसं माझा बाप आहे तसा तुमचाही बापच आहे सगळ्यांचा. आणि बापाची श्राद्ध तिथे सांगण्याची गरज नसते. पण तरी निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तसं निमित्त या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने येण्याचा प्रयत्न करायचा आहे. जय जय रघुवीर समर्थ.